आणि ते म्हणले की मेरे फिल्म का हीरो इतना बड़ा नहीं हो सकता शरीर से, ये कितना जाड़ा है, इसको निकालो. तर श्रेयस म्हटलं, मी त्यांना खूप समजावलं. सुबोध तर सुपरस्टार होता तेव्हा आणि म्हणजे तसंच तेव्हाही असा ढगाळा शर्ट घालून कोण येतं मुहूर्ताला? मी म्हटलं, पण प्रॉब्लेम काय त्याच्यात? मला आठवतं मी ऑडिशनला गेलो तर माझे एवढे लांब केस होते आणि मी जाऊन ऑडिशन दिलं होतं आणि मला राजीव एकच म्हणाला, इथून बाहेर जायचं आणि केस कापून परत यायचं ऑडिशन द्यायला, हे केस बीस घेऊन नाही इकडे चाललं. अगदीच नवखी असलेली भिरभिरत्या नजरांची, आपण काय करतोय हे साधारणपणे काहीही कळत नसलेली अशी सई, आणि एखाद्याला जशी नजर सापडते ना, नजर मिळते तशी आता स्वतःच्या कलेबाबतची नजर मिळाल्यानंतरची सई. त्यामुळे इतका मोठा तिचा प्रवास मी इतक्या जवळनं बघितलाय. पण सनई चौघडेचा मी उल्लेख केला, मला सुरुवातीला त्याबद्दल विचारायचं आहे. हे तिघ जण तो नॉस्टॅल्जी अगदी मला वाटतं 14-15 वर्षांपूर्वीचा सगळे एक वेगळं असतं ना त्या वयातलं सगळ्या गोष्टी. तुम्ही एकमेकांना जेव्हा भेटला होता त्यावेळेस काय होतं तेव्हाचे सुबोध, चिन्मय आणि आत्ताचे काय वाटतं? हो यार. अच्छा, हो, बापरे. सुबोध तर सुपरस्टार होता तेव्हा आणि म्हणजे तसंच तेव्हाही सुपरस्टार होता आणि म्हणजे मी तर मला काहीच कशाचंच ज्ञान गंध काहीच नव्हतं. चिन्मयची आणि माझी ओळख पण बेसिक हाय हॅलो, मग आम्ही ग्रुपमध्ये हँगआउट करायचो ते. पण ते काही असो, मला असं वाटतं की आम्ही तिघेही आज राजीव पाटलांना खूप मिस करतोय. आय थिंक ते असते तर मराठीला एक अजून वेगळ्या डायमेन्शनमध्ये बघण्याची कपॅसिटी मराठी सिनेमाला त्यांच्याकडे होती खरंय. आणि ती आम्ही कधी कधी खूप मिस करतो. सुबोधदा, तो काळ एक वेगळा, मराठी चित्रपटांचाही एक वेगळा काळ. आणि योगायोग म्हणजे याच महिन्यात श्रेयसचाही पिक्चर रिलीज झालाय. त्यांनी प्रोड्यूस केलेला मर्दिनी सुद्धा रिलीज झालाय. त्यामुळे सनई चौघडेच्या पाठीमागचा जो निर्माता होता त्याचाही चित्रपट याच महिन्यात रिलीज झाला आहे. त्यांनी घेतलेल्या ॲक्टर्सचा पण आता रिलीज होतोय. गंमतशीर आहे सनई चौघडे, म्हणजे कदाचित श्रेयस खूप जवळचा मित्र आहे माझा. त्याचा विश्वास होता म्हणून त्या चित्रपटात मी होतो. पण त्याचा एक किस्सा कदाचित अनेकांना माहिती नसेल. त्याचा जेव्हा मुहूर्त झाला, सुभाष घई आणि तेव्हाचे आय थिंक सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जेव्हा मुहूर्त झाला तेव्हा मी त्या मुहूर्ताला गेलो होतो. आणि असा अत्यंत ढगाळा शर्ट घालून मी गेलो होतो. मुहूर्त झाला आणि माझं सखी चित्रपटाचं शूटिंग होतं त्याच दिवशी रात्री फिल्म सिटीमध्ये. मी, सोनाली कुलकर्णी आणि अशोक मामा, आमचं गाण्याचं शूट चाललं होतं. आणि अचानक रात्री काहीही कल्पना नसताना राजू पाटील आणि पुष्पांग गावडे हे दोघं तिथे आले. ते आले, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतरच मला कळलं की काहीतरी गडबड आहे. म्हणजे हे नॉर्मल नाही आहे की ते असे अचानक सेटवरती येणं. अच्छा. तर मध्ये ब्रेक झाला, त्यांनी मला बाजूला घेतलं आणि मला म्हणला की पॅकअप झालं की तुला श्रेयसने घरी बोलवलं आहे. म्हटलं का, काय झालं काय? तो म्हणला आत्ता नाही काही सांगत, तुला घरी बोलवलं आहे. माझं पॅकअप झालं. मी रात्री 11:30-12 वाजता श्रेयसच्या घरी गेलो आणि तो म्हटला की तुला काय अक्कल आहे का? कसा येतोस तू मुहूर्ताला? म्हटलं का, काय झालं काय? असा ढगाळा शर्ट घालून कोण येतं मुहूर्ताला? मी म्हटलं, पण प्रॉब्लेम काय त्याच्यात? तो म्हणला, सुभाष घईंनी तुला पहिल्यांदा बघितलं आणि ते म्हणले की मेरे फिल्म का हीरो इतना बड़ा नहीं हो सकता शरीर से, ये कितना जाड़ा है, इसको निकालो. तर श्रेयस म्हटलं, मी त्यांना खूप समजावलं की नाही हाच करणार वगैरे वगैरे वगैरे. तो म्हणला, आता 20 दिवस राहिलेत शूटिंगला, आता उद्यापासून मी सांगेन तो डाएट करायचा आणि व्यायाम करायचा. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी माझं बौद्धिक घेतलं आणि मग पुढचे 20 दिवस मी सनई चौघडे म्हणजे जे काही दिसलोय ते बिकॉज ऑफ श्रेयस, आणि त्यांनी विश्वास ठेवला म्हणून. बरं, तेव्हा एवढी आमचे आदर्शच वेगळे होते. आमचे आदर्श कधीच बॉडी बिल्डर नव्हते ना. आमचे आदर्श कायम शरीराने वाढलेले पण अभिनय उत्तम करणारे हे आपले आदर्श असल्यामुळे शरीराचंही महत्त्व असतं, लुकचंही महत्त्व असतं, ही तेव्हा काही डोक्यामध्ये गोष्ट नव्हती. पण सनई चौघडेला या निमित्ताने ती डोक्यात आली. आणि सईचं पहिलं पिक्चर, चिन्मय आणि मी तेव्हा वादळवाटमध्ये एकत्र काम करत होतो. पण अगदीच नवखी असलेली भिरभिरत्या नजरांची, आपण काय करतोय हे साधारणपणे काहीही कळत नसलेली अशी सई,
आणि एखाद्याला जशी नजर सापडते ना, नजर मिळते, तशी आता स्वतःच्या कलेबाबतची नजर मिळाल्यानंतरची सई. त्यामुळे इतका मोठा तिचा प्रवास मी इतक्या जवळनं बघितला आहे आणि अभिमान वाटतो की चांगलं दिसणं, सुंदर दिसणं, ग्लॅमरस दिसणं हा खूप वेगळा भाग झाला. पण मला असं वाटतं की स्वतःच्या अभिनयाने लोकांच्या लक्षात राहणं कायमस्वरूपी, ही मला असं वाटतं एका कलाकाराच्या प्रतिभेची गोष्ट आहे. आणि ती आता तिच्या लुकच्या पलीकडे जाऊन तिच्या कामामुळे लोकांच्या लक्षात राहते, ही तिच्याबद्दलची माझी फार अभिमान वाटणारी अशी गोष्ट आहे. चिन्मय तर पहिल्यापासून उत्तम काम करतच होता, नाटकातला आलेला होता, अत्यंत इंटेन्सली काम करत होता, वादळाटमध्ये सुद्धा लिहित होता त्या काळात आणि स्वतःला आजमावून बघत होता. तर चिन्मयमधला सुद्धा प्रवास म्हणजे सनई चौघडेमधला, वादळाटमधला अगदी नवीन नवीन काम करायला लागलेला प्रोफेशनली चिन्मय, ते नंतर इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून आता एक अत्यंत यशस्वी अभिनेता म्हणून, यशस्वी लेखक म्हणून आणि आता यशस्वी दिग्दर्शक म्हणून माझ्या डावीकडे बसलेला चिन्मय. त्यामुळे या दोन्ही माझ्या मित्रांचा प्रवास मी इतकी वर्ष इतक्या जवळनं बघितला आहे आणि आता त्या दोघांमध्ये त्यांची जी प्रगल्भता वाढली त्यांच्या कलेतली, ती बघून खूप कौतुक वाटतं आणि खूप अभिमानही वाटतो दोघांचा. सनई चौघडे आपण बोलतोच आहोत तर माझ्यासाठी स्पेशल, कारण माझी पहिली फिल्म आहे ती. त्याच्या आधी सिरियल्स करत होतो, प्रायोगिक नाटक तर अनेक वर्ष करत होतो, पण फिल्म पहिली. आणि रीतसर ऑडिशन बिडिशन देऊन, आणि मला आठवतं मी ऑडिशनला गेलो तर माझे एवढे लांब केस होते आणि मी जाऊन ऑडिशन दिलं होतं आणि मला राजीव एकच म्हणाला, इथून बाहेर जायचं आणि केस कापून परत यायचं ऑडिशन द्यायला, हे केस बीस घेऊन नाही इकडे चाललं. आणि तो रोल मिळाला आणि खूप गंमत अशी होती कारण त्या फिल्मची एनर्जी खूप वेगळी होती. कारण सुबोध होता, पण सुबोध जरी तो सिनियर असला हर तऱ्हेने, तरी त्याने ते कधीच जाणवू दिलं नाही आम्हाला की तो अशा पद्धतीने सिनियर आहे. संतोष होता, सई होती, अनेक लोकांची ती पहिली फिल्म होती. श्रुती मराठे होती त्याच्यात, अनिता दाते होती, उर्मिला निंबाळकर होती. सो देर वर सो मेनी पीपल ज्यांची ती कदाचित पहिलीच फिल्म होती. सो आम्ही त्या सेटवरचं वातावरण हे नेहमीच इट वॉज लाईक मोर लाईक अ पिकनिक, ऑनेस्टली स्पीकिंग. आणि त्यात आम्ही ते कॉरिंथियन क्लबला शूट करायचो. दॅट वॉज फन. माझ्यासाठी एक विशेष गोष्ट अशी होती की मी सनई चौघडे केला, त्याच्यानंतर मला झेंडा फिल्म मिळाली आणि जी माझ्या लाईफमधली एक पहिला महत्त्वाचा रोल सिनेमातला. आणि मला खूप नंतर कळलं की अवधूतने BGM आणि म्युझिक केलं होतं सनई चौघडेचं. सो अवधूत मला म्हणायचा की मी BGM करायचो ना, तेव्हा माझं ठरलं होतं की अविनाश जाधवचा रोल ह्यानेच करायचा आहे झेंडामधला. सो दॅट इज हाव आय गॉट माय नेक्स्ट फिल्म. त्यामुळे माझ्यासाठी ती खूप स्पेशल आहे फिल्म. किती छान नॉस्टॅल्जी आहे. आणि मला वाटतं तेव्हाचा इंटरव्ह्यू ड्रीम, माझी इच्छाही आता पूर्ण झाली आहे. हे सगळे प्रश्न विचार